श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवशी, वर्तले पुढे काय ते सांग। परिसोनी शिष्याचे वचन, संतोष सिद्ध अतिगहन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोका अनुग्रहासी। मास 4 क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन द्यावया भक्त लोकांते, पातले तया कुरवपुरा। कुरवपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रकट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। पुढे अवतार व्हावया गती, सांगिने एका एक चित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्यांचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी। त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका। सुशील आचारपती सेवका, महापुण्य सती देखा। तिथे पुत्र होऊन मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केले परियसा। ऐसे असता जे होणार गती, पुत्र झाला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मच वाढला अतिप्रीतिकरी। व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया। विद्या न येतया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाटे त्या द्विजोरा, म्हणे पुत्र मंदगती। अनेक देव आराधोनी, पुत्र लाजलो कष्टोनी। प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी। कष्टे करुणी नाना बरी, पोशिले एका बाळकासी। विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे। वर्धता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैव वशे करुणी, पंचत्व पावला परियसा। पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी। याचुनिया आपले उदरभरी, जीवित्व करी याचवरी। विप्र स्त्रियेचा कुमर देखा, विवाह योग्य झाला निका। निंदा करती सगळ लोका, मतीहीन म्हणून या। कन्या देती कोणी त्यासी, समस्त करती दूषणी। म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी। ऐसे एकोनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी। मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्याची न आपुला। निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवण काज। पोसू शके माते तुझ, जाईन अरण्य वासासी। एकोनी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन। शोक करी अतिगहन, विलापी ते नारी। माता सुत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात। तेथे देखिले जगतुद्धरित, श्रीपादयती स्नान करिता। जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडूनी। वासना असे आमुचे मनी, प्राणत जावा गंगेत। निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती भावया कारणासी। आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू। एकोनी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करुण। काय संकटी तुमचे मन, त्याजिने प्राण कवण्या गुणे। विप्र स्त्री तये वेळा, सांगती झाली दुःखा सकळा। म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळगांसी। पुत्राविने कष्टिले भारी, अनेक तीर्थे पादचारी। केली व्रते पूजा जरी, सकळी देव आराधिले। व्रते उपवास सांगू किती, करिते झाले अपरिमिती। झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करती सकळ जन। वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण। त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा। कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसी गती। पुत्र नवावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मद। कृपा सागर दैन्यहरण, म्हणून धरले तुझे चरण। शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू। जन्मोनिया संसारी, कष्ट केले नानापरी। न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न दाहती। वाचोनिया हा एक सूत, शेळीच्या गळ्यास्त न लोंबद। वृथा जन्म झाला म्हणत, विनवितसे श्री गुरु। देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे। पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तो पूज्य जगत्त्रयासी। सकळ लोक जाशी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती। उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणून चरणी लागली। त्याचे निमाते उद्धार गती, नभे मागुती पुनरावृत्ती। पितरां सकळा स्वर्ग प्राप्ती, लागे ऐसे निरोपावे। वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी। बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी। श्रीपाद एकोणी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुण। करी व ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा। गवळणीचे घरी देखा,
कृष्ण उपजला तो कारणिका. व्रत केले गवळणी एका, ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार. तुझ्या मनी आशा भार, लादसी म्हणती श्रीपाद यती. विप्रस्त्री म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी. कैसा पूजला चंद्रमौळी, विस्तारावे मजवरती. तैसेच व्रत करीन आपण, म्हणून लागतसे चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपाद ती येसी, ईश्वर पूजी वो तू प्रदोषी. मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करीजे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी. सांगेन कथा एक सगुणी, म्हणती श्री गुरु ती येसी. एकोनी श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगना. जावनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तयवेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी यासी, अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा ऐसा. श्री गुरु सांगती ती येसी, सांगेन एक एक चित्तेसी. उज्जनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपारी. भोळा देव प्रसन्न करी, दिधला चिंता मणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस. कंठी घाली सदा हर्ष, तया मणिभद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होती लोह पाषाण. तेज भागेत जावरी जाण, कनक होय परियसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी. एशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्व मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक. लात्कारे घ्यावया देख, राजे वांछिती परियेसा. म्हणती क्रय करुनी देखा, माणिक द्यावे आपणा एका. जरी देसी स्वाभाविका, युद्धालागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातळे नगरा त्या उज्जनी. अपार सैन्य मिळवून क्षोणी, वेष्टिरतया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेसी. शंका न धरी मानसी, एकचित्ते पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी. गवळणी कुमरे पहावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुनी शिवाची, मुले म्हणती गवळणींची. खेळू चला आपण येसेची, लिंग करुनी पूजू आता. म्हणून विनोदे करून या, आपली आपले गृहासन्निधानी. एक वटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाण एक करुणी लिंग, पूजा करती बाळके चांग. नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांत नेती बोलावनी. भोजन करावे म्हणून त्यांतील एक गोपीसूत. न जाय भुवन लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन. मारी आपले पुत्रासी, कोपे करून ते गवळणी. मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुनी. गेली आपले मंदिरासी, पूजा मोडिता बाळक. प्रलाप करीतसे तो अनेक, मूर्छा येऊनी क्षण एक. पडिला भूमी अवधारा, लय लावणी लिंगस्थानी. प्राण तेजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी. तया गोपी सुताला, बाळके विनविले ईश्वरासी. कोप न करावा मातेसी, पूजा मोडली प्रदोषी. क्षमा करणे म्हणतसे, प्रसन्न होऊन गिरिजापती. गेले लिंगालय गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती. गवळिया घरी तयाच परी, कोटी सूर्याचा प्रकाश. शिवालय दिसे अतिसुरस, लोक म्हणती काय प्रकाश. उदय झाला दिनकरा, आले होते परराष्ट्र राजे. विस्मय करती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलती बोजे. भेटो म्हणती रायासी, पहा हो पवित्र नगरात. सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत. एसियासी काय विरोध, म्हणून पाठविती सेवकासी. भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयांसी. आपुले गृही नगरात, इतके होता ते अवसरी. राजा पुसतो प्रीती करी, रात्री असता अंधकारी. उदय झाला केवी सूर्य, राजे चंद्रसेना सहित. पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित. शिवालय अनुपम्य, तेण्याची परी गवळ्याचे सदन. विराजमान अतिगहन, पुसता झाला राजा आपण. तया गवळिया कुमारकासी, सांगितला सर्व वृत्तांत. संतोष करती राजे समस्त, गवळिया राजा तू होय म्हणत. देती नाना देश संपदा, निघून गेले राजे सकळ. राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ. भयकैचे तयानरा, गवळी कुमर जाय घरा. मातेसी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा. नारायण अवतरुणी, ऐसा ईश्वर दिदलावर. संशयन धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर. देखिली पूजा प्रदोषीची, मोडलीस प्रदोष पूजा म्हणून. म्या मागितले त्या शूलपाणी, क्षमा करून घेतले म्हणून. सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला.
प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रस्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज जरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहुणी भावो प्रसन्न होता तयावेळी बोलावून तिचे कुमार गासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्रभावा तुझ ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिघनी करी श्रीपाद रायाची पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिघनी सर्वांहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्मकथनम नाम अष्टमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।